गडचिरोली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद कुरखेडा यांच्या वतीने पंचायत समितीच्या बाजूला गट साधन केंद्राच्या पटांगणात जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला उपस्थित आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, पद्मश्री डॉक्टर परशुराम खुने, डॉक्टर विलास गाडगे, जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन विभाग गडचिरोली धीरज पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा डॉक्टर देवेंद्र मेश्राम, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग कुरखेडा डॉक्टर कोरेडी, डॉक्टर सुकारे, डॉक्टर स्वप्नील खंडाते तसेच जिल्ह्यातून शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या शेतकऱ्यांनी पशु प्रदर्शनामध्ये नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। जिल्हास्तरीय पशु प्रदर्शनीमध्ये विशेष आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले होते। उत्कृष्ट पशुची निवड व मार्गदर्शन करण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कैलास उईके, तालुका प्रतिनिधी कुरखेडा। कुठून आलेले आहेत आणि हे बैलांचं वैशिष्ट्य सांगा। सर, मी रामगडचा आहे। माझं नाव आहे ज्ञानेश्वर ऋषीजी देशमुख आणि ही जोडी माझ्या मेवण्याची आहे। भावराव पवाळकर यांची जोडी आहे। ही चिरपूरवरून देऊळगाववरून आलेली आहे। कारण एकंदरीत आजचा शेतकरी हा तांत्रिक युगाकडे वळत असला तरी आज जोडीच्या माध्यमातून नांगरणी कसणी ही खास मोलाची झालेली आहे आणि त्या उद्देशाने आम्ही एकच मनामध्ये एक ध्यास ठेवलेला आहे की आम्ही ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असून या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना असा संदेश देतो की आपण सुद्धा अशा प्रकारची जोडी आपल्या घरामध्ये एकतरी असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये सर्वांगीण विकास करायचा असेल तर पशुसंवर्धन करणे आज काळाची गरज आहे। जिल्हा परिषद पशु प्रदर्शनी इथे आयोजित केले आहे। या पशु प्रदर्शनात सहभागी होऊन किंवा ही पशु प्रदर्शनी इथे आयोजित केली याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? अतिशय चांगला कार्यक्रम आहे। या ठिकाणी जिल्हा पशु प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपला गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त आहे, आदिवासी बहुल भागातील असून सुद्धा या लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून आमच्या या कुरखेडा तालुक्यामध्ये अतिशय सुंदर आणि सहजरित्या या ठिकाणी जिल्हा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।